गुड मॉर्निंग. तुझा अवतार काय इथं सगळा घराचा पसारा करून टाकलायसा. हे काय पसारा, हे बघा पसारा, हे बघा पसारा, हे बघा. हां बोला. जा काय बोला. रुसलं बघा, वादळ आमचं रुसलं. हां हे सकाळी सकाळी ते पुढचं कट करायचं. हे सकाळी सकाळी का आणता तुम्ही? का आणतो म्हणजे मी मॉर्निंग वॉकला जाऊन येते. मी इथं तुझं वजन कमी होतंय म्हणून मी आणतो, कारण तू बारीक झालीस ना, मला अजिबात पण आवडत तुम्ही नाही. काय म्हटलात आणल्या हे तुझ्यासाठी सरप्राईज. उघडून बघ. बरोबर आहे, बरोबर आहे. असंच कधीतरी सरप्राईज आणा, असं उघडून बघ म्हणा, आणि त्याच्यामध्ये एरोप्लेनची 2 तिकीटं राहू देत आणि ती लांब टूरची असू देत. हा इथनं विमान कसं दिसतंय सांग, कसं दिसतंय इथनं विमान? तुम्हाला फेकल्यावर कशी दिसेल? इथनं विमान कसं दिसतंय? कसं दिसतंय? एखाद्या पक्षासारखं दिसतंय. मग तसं वर्ण पण तसंच वाढतंय, ते काय वेगळं नसते. चल चला. मूड खराब करून ठेवा. वाघाची झेप ह्या पसाऱ्यापर्यंत. पसारा काय? ते घडी घातलेले कपडे आहेत, वाळत नाहीत कपडे. आता कुठे काय पसारा आहे सांगायचा? आता हे तुम्ही टाकून ठेवला. व्यवस्थित घडी घालून ठेवलेलं कोण काढलं? दिस इज आवर झोपायची जागा. लुक ॲट दिस. मी जमिनीवरचा माणूस, त्यामुळे मी जमिनीवर झोपतो. यू गॉट इट. पंखा लावलो. आणि घर स्वच्छ करणं ही एकट्या बाईची जबाबदारी नसते. ती आता बाईची हे तुम्ही जबाबदारी. झोपला ना की हे काढून ठेवायचं. ऐक देवा परमेश्वरा. कळलं का? ऐक. हा, आता खेळून आला सा, आता 2 तास झोपून काढा. काय उपयोग खेळायचा? चला त्यापेक्षा आपण स्वच्छता बघूया. स्वच्छता. हल्ली मला काय ऐकायलाच येईना ग. मी रूम मधलं स्वच्छ करते, तुम्ही आतलं स्वच्छ करा. तू घरातलं स्वच्छ कर, मी दुकानातलं स्वच्छ करतो. कळलं नाही? कसं इकडे. माणसानं कसं इकडे की इकडे काय? इकडे तुला काय सांगतो. काय नाही येत. मी इकडे. लांबूनच बोलायचं काय? इकडे काय सांगतो. किती मस्ती आहे तुला. इकडे काय ते लांबूनच. किती मस्ती आहे तुला. इकडे इकडे काय इकडे बोला. इथे इथे. हे बघ, असं गुंतवून ठेवायचं. गुंडाळू नकोस. मी काय सांगतोय, आता मी खेळून आलो बरोबर, मी दमून आलो बरोबर. आता माझ्या शरीराला पाहिजे विश्रांती. आता काय कर, आता एसी आणि फॅन लावून तुम्ही झोपणार? ऐक की, आता काय कर माहिती आहे काय, आता बाहेर किचनमध्ये तू गेलीस, 1 तासभर काय आत येऊ नकोस. म्हणजे मानसिक शांती पण हवी एकंदरीत. म्हणजे तू मान्य करतेस. नाही, काल कसं करायला तीस का, मला नाही. काल कसं करायला तीस रात्री, कसं करायला तीस. तापलेलं असं. हे बाईच्या अंगात किती रूप आहेत का नाही. ती किती दाखव- किडा आहे बाईच्या अंगात, किती किडा आहे ते दाखवलेस किडं का. नाही, रूप. हा. जा की, मला विश्रांती थोडीशी घेऊ दे. आयुष्य आता मनाचं घाम समाधान. आलाय, पुसा स्वच्छ असं पुसलो टिपा की, ते पुसलो. आहे अजून घाम, तोंड धुवून काढा स्वच्छ. ती झिरपलं तर काय उपयोग व्यायामाचा. कधी मला मिळणार आहे सुख. कधी मिळणार सुख? जा की जा, नॉनव्हेज खायला सुखच सुख मिळते. ते बाहेरचं झालं ग, घरात होय, बसा की मोबाईलवर, सुख मिळते. बेवफा तेरा मासूम चेहरा, दिल लगाने की जरूरत नहीं है. जा, छान दिसेल बाय द वे आज. हो का? अय्या ईश्वर. मग काय प्लॅन? मस्त सोएगा बाबा मैं अभी. आफ्टर सम डेज. After some days I'm going to long farm, and then now 19th तारीख I'm going to Ujjain, and then coming after 4, 5, 6 days का? सुख शांती समाधान.
मग लाज लज्जा काय? तुमच्यासोबत बायको पण येऊ शकते. समाधान घ्यायला चाललोय ना. मी पण समाधान देतेच की, काहीच बोलत नाही. काय बोलतीस? काहीच बोलत नाही. काय बोलतीस? हा, मी फक्त बघणार सगळं. म्हणजे तिथे गेल्यावर तू त्रास नवीन देणार ठिकाणी तुमच्याकडे कोण बघणार आहे? आणि मला तुमच्याकडे काय कोण बोलणार मला आहे? काय गरज नाही मला कोण बघायची. नवीन ठिकाणी, अरे नवीन ठिकाणी गेल्यावर तुमच्याशी कोण बोलणार आहे? मित्र आहेत तुमच्याशी की बोलत नाही, सोड. मित्र आहेत हा, की. मग मित्रांच्या फॅमिली बायकांसोबत चला अगं त्यांना पण सुख पाहिजे मस्त. बापशानं युवऱ्यानं पंड्यानं आणि ते ह्यानं मान्यानं काय सांगितली, मला एवढा आमच्या बायकोचा मानसिक त्रास आहे की मी माझ्या बायकोला सोबत ठेवू शकत नाही. नाहीतर मी फॅमिली प्लॅनिंगच शक्यच नाही, मी करायचो. प्रत्येकीला ओळखते. संत्या तर काय म्हटला, प्रत्येकीचा बाबा स्वभाव मी मला वाट माहिती. बघवली मला घरातनं केव्हा बाहेर पडायला मिळते. प्रत्येकीचा स्वभाव मला माहितीये. तुमच्या लोकांची ना डोक्याची जी mentality सगळ्या नागिनी तुमच्या- नागिनी तुम्ही बहिणी बहिणीच की. हा, 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 हा. आणि तुम्ही कोण? रानरेडे. आम्ही रान रेडा गवार रेडा होय, सोडलेले. सोडलेलं भंडार लावून. सोडून दिलं तर बघ. ऐक ना, एवढी का छान दिसायलास तू? नाही, जाऊन देणारच नाही. बघा, तुला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? काय हलक्यात वाटतंय? घेऊ नका. मी अजिबात तुला हलक्यात घेतलं नाही. तुला काय वाटतंय? चॅलेंज चॅलेंज एक्सेप्टेड. तुम्हाला जाऊन देणार नाही. जिथे जाशील तिथे गाडी घेऊन ये. माझी बायको माझा अभिमान, हम्म. माझी बायको माझा स्वाभिमान. लपेटा. कसं कसं लपेटणार? तू लपेटलं तसं हा, भी लपेटलं. कुठल्या अँगलला लपेटले? काय करून देतीस मला? काय करून देतीस? सगळंच करून दिलं तू. काय तर डोसकं फिरलंय तुझं. म्हटलंच ना आता भंडारा लावून सोडलं. आम्हाला सोडले ग, कारण आम्हाला काही किंमत घरात नाही, आम्हाला किंमत दुकानात नाही, आम्हाला किंमत बाहेर नाही. अपनी अपनी सोच. आपली आपली सोच. Yes. निदान म्हटलं बायको तर आपल्या हक्काची ऐकल, पण ऐकायला पण दुसऱ्याच. बायको हक्काचं ऐकून ऐकूनच डोक्यावर बसून ठेवूया तुम्हाला. हा, आणि डोक्यावर चांगलं उभं राहिलं. खरं सांग, खरं सांग, ह्या गोष्टीवर तुला हसू आलं का नाही? का हसू काही? काय काय का आता तुम्ही बोलल्यावर हसू आलं. किती किती आहे तुझा अधिकार आहे काय माझ्यावर? नाही, काय नाही. मग तुम्ही अधिकार- बोलावंच आहे. तुझा आणि माझ्यावर आम्ही अधिकार आहे का नाही? म्हणावं बस. तुझा माझ्यावर अधिकार आहे का नाही? आहे का नाही? आहे की मग. हा, मग जाऊ दे मग ना. त्याच हक्काने सांगते, तुम्हाला जाऊन दिलं तर बघा. मैं तो जाऊंगा, मैं तो नहीं जाने दूंगी. मैं तो जाऊंगा, देखिए आप. मैं तो जाऊंगा, मैं जाऊंगा, मैं भी आपके पीछे आऊंगी. मैं 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 भी छत से जाके गाड़ी में बैठ जाऊंगी. नहीं, मैं गाड़ी में अंधेरे में लेके जाऊंगा. असं नाही ग, असं नाही. जाऊ दे ना. हो. मला पण एकट्याला तुम्ही जगायचा माझ्या अधिकार आहे का जागी- नाही? तुम्ही माझ्या जागी स्वतःला ठेवून बघा ना. अरे पण मला स्वतःला जगायचा अधिकार का आहे का नाही? आहे की तुम्हाला जगायचं. मला एकट्यानं जगायचा अधिकार का आहे का एकटेच नाही? फिरतासा की बऱ्याच ठिकाणी. काय सांगतीस अगं, कामाधंद्या निमित्तानं मला बाहेर फिरावं लागतं. कामाधंद्याच्या निमित्ताने का होईना तुम्ही फिरता ना. फिरत तो फिर त्याला फिरणं तुमचे म्हणत कोणी नाही. डोळे बंद केलेत का? Oh तुमचं my कोणी तोंड God. बंद केलंय का? अरे थांब, बॅटरी चांगलं डाऊन झाली. चांगलं अरे खाता तुम्ही. बॅटरी डाऊन झाली. ठेवू? नाही नाही, मी हायपर होणार आहे म्हणून तुम्ही आता बंद करा. अगं तू चिडलीस की मला आवडत नाही ग, हो का? कारण तू चिडल्यानंतर आहे ना तू. आणि मला की नाही, फक्त तुम्हाला रोमॅन्टिक झालेलं बघायचं. चला मग जाऊया ना उज्जैनला. मला पण जायचंय उज्जैनला. मला पण तू एवढं गोड बोलतीस ते ना महाकाल कल्याणी. असं लावलेलं बघाय, हे करायचं, तू देवाला पाया पडायचं. तू एवढं गोड बोलतीस ना की मला खरं सांगतो, मला शब्द सुचत नाही. हा, हा. तुम्ही इतके गोड आहात ना की मला तुम्हाला सोडवतच नाही. म्हणून सोड. म्हणूनच नाही सोडणार आहे. बरं ऐक की, जा आता मस्त मला झोपू दे जरा. झोपू नये माणसानं. चला, चला, बाय. कामाला लागा.